कधी-कधी काही प्रवास आपल्याला स्वतः निवडायचे नसतात, ते वरून घडवले जातात. ललिता पंचमी जवळ आली होती आणि मनात एकच तीव्र ओढ, काहीही झालं तरी अक्कलकोटला जायचं. दारात गाडी होती, पण काही घरगुती कारणामुळे ती न्यायची नव्हती. मनात विचार सुरू, रेल्वेने गेलं तर वेळेत पोचणार नाही, बसने गेलं तर थकवा जाणवेल. पण मनात कोणीतरी शांतपणे सांगत होतं, निघ, स्वामी तुला स्वतः नेतील. शेवटी कार घेऊन निघालो. सोबत माझी आई, शेजारचा मुलगा आणि त्याचे वडील होते. आईच्या ओठावर सतत स्वामींचं नाम आणि मनात एक अकल्पित शांतता होती. प्रवासाला काही अंतर झालं, तेवढ्यात मित्राचे वडील म्हणाले, गाडी सीट खाली खूप गरम लागतंय. मी हसत म्हणाले, सायलेन्सरमुळे असेल, सरकून बसा. थोड्या वेळाने पुन्हा तेच. त्यांचा मुलगा म्हणाला, पप्पा सरका, मी बसतो. आणि बसताच त्यालाही तीच जळजळ जाणवू लागली. क्षणभर गोंधळलो, पण आईने हळू आवाजात म्हटलं, स्वामी आपल्याबरोबर आहेत रे, घाबरू नकोस. त्या एका वाक्याने मन स्थिर झालं. गाडीचा वेग पकडेना. जिथे 5 तासात पोचायचं तिथे तब्बल 9 तास लागले. पण शेवटी आम्ही अक्कलकोटच्या पवित्र भूमीत पाय ठेवलं. समाधीसमोर उभं राहिल्यावर वेळ, थकवा आणि चिंता सगळं काही विरघळलं. आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. मी हळूच विचार केला, स्वामी तुमचं मार्गदर्शन अचूक असतं. दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास केला. घरी सुखरूप पोहोचलो. दुसऱ्या सकाळी गाडी सुरू केली आणि क्षणात बोनेटमधून धूर आणि ज्वाळा. ताबडतोब बंद केली. मिस्त्रीला बोलवलं. तो पाहून थक्क झाला. गाडीचा पंखा पूर्ण तुटलेला होता, त्यामुळे इंजिनला हवा मिळालीच नाही. ही गाडी तर 1 किलोमीटरसुद्धा चालवू शकत नाही. गरम होऊन चटके बसतील, पेट घेईल, मी शांतपणे म्हणाले. पण आम्ही अक्कलकोट जाऊन आलो. मिस्त्री माझ्याकडे अवाक होऊन पाहत राहिला. त्याने डॅशबोर्डकडे पाहिलं. तेथे श्री स्वामी समर्थांची मूर्ती होती, शांत पण तेजस्वी. त्या क्षणी दोघांनाही अंगावर रोमांच उभे राहिले. मिस्त्रीने हात जोडले. मीही डोळ्यात पाणी घेऊन नमस्कार केला. आई म्हणाली, स्वामींनी स्वतः जपलं रे, म्हणून आपण सुखरूप परत आलो. त्या दिवशी मला उमगलं, स्वामी संकट दूर करत नाहीत, ते आपल्याला त्यातून पार नेतात. ते दाखवतात की संकट मोठं नाही, कारण स्वामींचं नाव त्याहूनही विशाल आहे. ती गाडी नंतर दुरुस्त झाली, पण त्या प्रवासाची आठवण अजूनही शहारे आणते, कारण त्या दिवशी मी स्वामींच्या कृपेचं जिवंत दर्शन पाहिलं होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.